बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। माझ्यासोबत या ठिकाणी काही महिला देखील उपस्थित आहेत। राहुल गांधींनी आता सांगितलेलं होतं अमरावतीच्या लोकसभेत सभेमध्ये त्यांच्या अर्ध्या तासापूर्वीच की महिलांसाठी दर महिना 8,500 रुपये देतील, म्हणजेच की वार्षिक 1 लाख रुपयाची गॅरंटी ते देत आहेत। महिलांना आपण विचारूया की या मागच्या 10 वर्षांच्या मोदीच्या कार्यकाळात त्यांनी जे घोषणा केलेली होती की महिलांना आम्ही गॅस फुकट देतोय आणि इतर योजना देतोय, महिलांना सशक्तीकरण बनवतोय, आता नेमकं पाहूया की महिलांचं मत काय आहे। काय वाटतंय तुम्हाला, काँग्रेसची सत्ता पुन्हा यावी की भाजपची सध्या जी सत्ता आहे, भाजप सरकार आहे ती चांगलं आहे? आता मोदीची सत्ता मोदीला घरात बसा म्हणून सांगा। आता काँग्रेसची सत्ता येऊ दे। आता 10 वर्षापासून आम्ही ये जे भोगतोय वो हमको अभी बहुत कंटाला आकर गए सो है। ये हमारे में परिवर्तन करने का कोशिश हम करते हैं। क्या क्या भोगत रहे आप? ये देखो, अच्छे दिन की बात की है मोदी सरकार। अच्छे दिन आने वाले, किसके अच्छे दिन है मोदी साहब को पूछो। अच्छा, तो आज वो तो गैस सिलेंडर फ्री दे रहे, 2014 को 450 रुपए गैस की कीमत थी। आज ये महीना 850 रुपए गैस की कीमत हुई है। मतलब वारंवार गैस के भाव बढ़ते हैं, अनाज के भाव बढ़ते हैं, दैनंदिन जो जीवन वस्तु है उसकी चीज के भाव बढ़ते हैं, महंगाई ऐसी प्रचंड बड़ी सो है। इसके बारे में कौन जवाबदार है? सरकार। तो मोदी सरकार बोले बेटी बचाओ बेटी पढ़ाओ के नाम पर घोषणा करते हैं, 1 सेकंड को बलात्कार होता है, उसके अंदर केसेस को निर्दोष छूटा जाता है। तो महिला कहाँ सशक्तिकरण है? तो हमको महिलाओं को जीने के लिए कुछ है कि नहीं है? आज सब बोकस बात है। गारंटी कैसी गारंटी है? 15 लाख रुपए बैंक में डालतू बोले, आज 10 साल में 1 रुपया सौदा नहीं है। उल्टा 2016 से नोटबंदी आए, काला पैसा निकालते बोलकर हमारे बड़ी मजदूर के पैसे बैंक में गए। तो परेशानी है। तो अभी इस बार कांग्रेस की सत्ता आप चाहते हैं? कांग्रेस की सत्ता आना चाहिए। अच्छा काका, काय वाटतंय, काँग्रेसची सत्ता यावं असं वाटतं का तुम्हाला? काँग्रेस सत्ता का कारण काय आहे, काय वाटतंय? मोदी सरकार काय केलं नाही साहेब, काहीच केलं नाही। मोदी सरकारनं मागच्या 10 वर्षात काय केलं नाही असं लोक इथले सांगतात, काय वाटतंय? काय ना काय केलं नाही का? काँग्रेस पाहिजे, काँग्रेस पाहिजे। काय सांगाल? कन्नडमध्ये सांगू चालतं? कन्नड ಮಾತಾಡ್ತೀನಿ। ಇದು ಸೊಲ್ಲಾಪುರ ಜಿಲ್ಲಾದಾಗ್ರಿ। ನೀವು ಯಾರು पहिला ಪ್ರಾಪರ್? ನಾವು ಪಾಪರ್ ಹೆಸರು ಅದಕ್ಕೆ ಹೈದರಾ अक्कलकोट तालुका, सोलापूर जिल्हा अक्कलकोट तालुक, मुक्काम पोस्ट नागणसूर। आमचं नाव आहे ते शिवानंद दरगोंडा। ते सोलापूर जिल्ह्यामध्ये ते भाजप लोकांना 2 वेळा निवडून आलं, ते काहीच काम केलं नाही। ह्याच्यासाठी ते काय म्हणतात, आता पहिले ते कर्ज माफ करतो शेतकरीचं, ते लाईट बिल सूट करतो, ते लाईटचं नाही, लाईटचं ते बिल सूट करतो असं म्हणत होता। ते काय केलं नाही। ह्याच्यासाठी ते आमचं उमेदवार सोलापूर जिल्ह्याचं भुगन दावाच प्रणितीताई शिंदे ह्याचे कार्यकर्ता माणूस आहे, ते सामान्य माणूस गेला तरी बी काम करणार माणूस आहे। ह्याच्यासाठी आम्ही आमचा अक्कलकोट तालुका सगळं आम्ही ते लीड देऊन आमच्या प्रणितीताई शिंदेला निवडून येणार आहे। अक्कलकोट तालुक्याचे काही लोक इथं उपस्थित होते, त्यांचं म्हणणं असं आहे की अक्कलकोट तालुका सुद्धा यंदा प्रणितीताई शिंदे यांच्या सोबत आहे, कारण मागच्या वेळेला त्यांनी तिथले आमदार जे आहेत हन्नूर, अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावचे कल्याण शेट्टी यांना सुद्धा आमदार बनवलेलं होतं, परंतु आता कुठेतरी त्यांचं परिवर्तन होताना सुद्धा आपल्याला पाहावयास मिळत आहे। लोकप्रधानसाठी इम्रान सगरी माझ्यासोबत, सहकारी ओसामा शेख सोबत, सोलापूर। सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना। चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध। एक बार खाओगे तो बार बार आओगे। फॅमिली साठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल, पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आईना मध्ये। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता किडवाई चौक, सोलापूर। ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22।